दहशत माजवणाऱ्या इसमास शहर गुन्हे शाखेने ताब्यात घेतले। सोलापूर शहरामध्ये अवैध शस्त्र अग्निशस्त्राचा वापर करून घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने 4 एप्रिल 2026 रोजी गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे व त्यांच्या तपास पथकास बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी एक इसम संत तुकाराम चौकाजवळील एसटी स्टँड नंबर 2 च्या समोर गुरुनानक चौकाकडे जाणाऱ्या रोडवर हातामध्ये लोखंडी तलवार घेऊन जोरजोरात आरडाओरड करून सदर ठिकाणी दहशत माजवत आहे। प्राप्त बातमीबाबत अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांना सविस्तर माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे व त्यांचे तपास पथक कारवाई करता रवाना झाले। नमूद पथक सदर ठिकाणी गेले असता प्राप्त माहितीप्रमाणे एक इसम हातात लोखंडी तलवार घेऊन आरडाओरड करून दहशत माजवत असल्याचे दिसून आले। त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे व तपास पथकाने इसमास शिताफीने ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या इसमास नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव मोहन नागनाथ पोतू वय 37 राहणार शास्त्रीनगर शिवलिंग मंदिराजवळ सोलापूर असे सांगितले। त्यानंतर पंचांसमक्ष नमूद इसमाची झडती घेऊन त्याच्या उजव्या हातात असलेली 2 फूट लांबीची लोखंडी तलवार ताब्यात घेऊन जप्त करण्यात आली। नमूद इसमाने बेकायदेशीररित्या अज्ञात उद्देशाने त्याच्या ताब्यात लोखंडी तलवार बाळगली म्हणून त्याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम 425 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। तसेच नमूद इसमास पुढील कार्यवाही करता सदर बाजार पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। ही कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे, राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार हवालदार अंकुश भोसले, शैलेश बुगड, पोलीस शिपाई राजू वाघमारे, अभिजित धायगुडे यांनी केली आहे।